माझे केस वाढण्यासाठी आणि माझे हेल्दी केस मेंटेन राहण्यासाठी या वस्तूंचाच वापर मी जास्त प्रमाणात करते आणि स्पेशली हा हेअर मास्क जो आहे ना, तो मी जास्त वापरते. तर चला कोणत्या वस्तू आहेत ते बघूयात. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, लांब केस असणं किंवा जे केस आहेत ना, ते केस एकदम हेल्दी, टोकांपर्यंत खूप हेल्दी असणं ना, सगळ्यांचं स्वप्न असतं आणि सगळ्यांनाच वाटत असतं की असे केस असावेत. तर चला, आजचा जो हेअर मास्क आहे ना, तो स्पेशली मी जास्त प्रमाणात वापरते. यामधील वस्तूंचं जे जेल आहे ना, ते आपले केस वाढण्यासाठी स्पेशली खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, यातील वस्तू खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही या नॅचरल वस्तू जमा करा. तर बघा, खूप सारी मी परत जास्वंदीची फुलं घेतलेली आहेत. एक ॲलोव्हेराचं फ्रेश पान घेतलेलं आहे. अर्धी वाटी एवढ्या मेथ्या भिजवून घेतलेल्या आहेत. 2 ज्या पावडर आहेत ना, याच्यामध्ये आवळा पावडर आणि शिकेकाई पावडर आहे. सगळ्या वस्तू केसांसाठी किती महत्त्वाच्या आहेत आणि स्पेशली केसांसाठी हे वरदान आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. तरीसुद्धा बघा, ॲलोवेरामध्ये खूप सारे प्रॉपर्टीज अशा आहेत की ते आपले केस वाढण्यासाठी आणि स्कॅल्प हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतात. सोबत केसांना एकदम नरिश ठेवतात आणि सिल्की आणि शायनी करतात. अमिनो ॲसिड असतं जास्वंदीच्या फुलामध्ये, जे की नॅचरली हेअर ग्रोथ व्हायला मदत होते. यामुळेच बघा, ॲलोवेरा, जास्वंद किंवा मेथ्या आपल्या केसांना की नाही नॅचरली वाढवतात, कंडिशनिंग विशेष करतात. या तीनही वस्तूंचं मेन घटक आहे की केसांना ना एकदम फ्री ठेवण्यासाठी आणि जे ड्राय झालेले आहेत ना केस, त्यांना छान असं मेंटेन करण्यासाठी काम करतात. विशेष म्हणजे मेथ्यांमध्ये की नाही तुम्ही जर याचं फक्त जेल लावू शकता, म्हणजे पाणी फक्त लावू शकता टोनर म्हणून आणि वाटून जर पेस्ट लावली ना, तरीसुद्धा आपल्या केसांमधील डॅन्ड्रफ कमी होतो आणि केस वाढायला मदत होते. तर बघा, सगळ्या वस्तू तीनही ॲलोवेरा मी कट करून घेतलेला आहे आणि या तीनही वस्तू एकत्रितपणे थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं. थोडं दडदडीत वाटायचं आहे. म्हणजे काय होईल की याच्यामधील जे छोटे-छोटे कण असतील ना, ते आपल्या केसांमध्ये नंतर अटकणार नाहीत. म्हणून आपण ही अशी प्रोसेस करतोय. तुम्ही फाईन पेस्ट करून सुद्धा लावू शकता. पण मी म्हटलं चला यावेळेस थोडंसं गाळून बघूयात कसं होतंय. म्हणून मी हे थोडंसं वस्त्रगाळ करत आहे. दडदडीत पेस्ट केलेली आहे आणि गाळल्यामुळे यातील मेन एक्स्ट्रॅक्ट म्हणजेच जे जेल आहे की नाही ते निघणार आहे आणि ते जेलच आपल्या केसांसाठी खूप महत्त्वाचं आहे. बघा, तीनही वस्तू अशा आहेत की स्वतः एक म्हणजे हेअर मास्क बनतो त्याचा. म्हणजे सेपरेट तुम्ही ॲलोवेरा लावता, सेपरेट तुम्ही जास्वंदीचे फुलांची पेस्ट लावता आणि सेपरेट तुम्ही मेथ्यांची पेस्टसुद्धा लावता. तीनही गोष्टी अशा आहेत आणि ज्यावेळेस ह्या एकत्रित येतात की नाही, त्यावेळेस ते खूप असं हेल्दी पॅक बनतो. केसांना खूप स्ट्रॉंग, खूप हेल्दी आणि विशेष म्हणजे ना एकदम असं स्पा केल्यासारखं गुळगुळीत होतात. कंडिशनर तुम्ही 10 वेळा जरी लावला की नाही, तरीसुद्धा असं फिलिंग येणार नाही, तसं याने येतं. मला खूप आवडतं पर्सनली हे. आणि ज्यावेळेस बघा, अशातून मेहंदीसुद्धा मी एकदा लावलेली आणि तो सुद्धा एक नंबर पॅक बनलेला मेहंदीचा. तर गाळल्यानंतर बघा, एकदम फाईन पेस्ट म्हणजे जेल स्वरूपात हे आपल्याला भेटलेलं आहे, जे की पेस्ट केल्यानंतर त्यातील कण राहतात. आणि याच्यामध्ये बघा, परत आपल्याला थोडंसं खोबरेल तेल टाकलेलं आहे मी. ऑलिव्ह ऑइलसुद्धा तुम्ही टाकू शकता. अजून चांगले रिझल्ट्स भेटतात. आणि याच्यामध्ये ज्या 2 पावडर घेतलेल्या होत्या बघा, आवळा पावडर आणि शिकेकाई पावडर, दोनही आपल्या केसांना खूप सिल्की आणि एकदम अशी चमक भेटते. तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सीसुद्धा मेंटेन होते. जरीसुद्धा तुम्हाला घट्ट वाटेल ना, तर त्यावेळेस तुम्ही थोडं पाणी टाका, चालेल. आणि थोडीच पावडर घेतली ना, तर असं खूप सुंदर असा पॅक बनतो. असं रेडीमेड जसं पॅक असतो ना, तसं फील होत होतं आणि खूप छान मी हे हातानेच मिक्स केलं आणि एवढा हेल्दी आहे. याच्यामध्ये आणखीन तुम्ही काय वाढवू शकता, तर याच्यामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल टाकू शकता आणि पाणी कमी जास्त तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार वापरू शकता. तर हे एवढा गुळगुळीत हेअर मास्क आणि खूप हेल्दी बनलेला आहे. कुठेही तुम्हाला एवढा नॅचरल वस्तूंचा रेडीमेड तर भेटणारच नाही, पण एवढी प्रोसेस तुम्हाला घरी करावी लागेल. आता बघा, पूर्ण आपल्या स्कॅल्पला लावायचं आहे आणि तुमच्या जर छोटे केस असतील आणि जास्त असेल ना, तर तुम्ही सगळ्या केसांना लावायचं आहे. कारण की सगळ्या केसांना मला पुरलं नाही शेवटी केसांना. पण मी अगोदर व्यवस्थित स्कॅल्पला लावून छान असं मसाज केलेला आहे. सगळ्या केसांना पण ज्यावेळेस लागतो ना, त्यावेळेस केस खूप सॉफ्ट होतात. तरीसुद्धा लागलेला आहे. पण अजून जास्त असला ना, तर अजून जास्त लागलं असतं. 1 तास ठेवायचं आहे
खूप सुंदर केस होतात. फक्त पाण्याने धुवायचं आहे आणि परत शॅम्पूने धुवायचं. कंडिशनर लावायची गरजच नाही, कारण या तीनही वस्तू अशा आहेत की त्या नॅचरली स्वतःच कंडिशनर आहे. त्यामुळे केस तुमचे एकसारखेच होतात. आता बघा, या तीनही ज्या मेन वस्तू आहेत ना, त्या तुम्हाला प्रत्येक म्हणजे तेल म्हणा, टोनर म्हणा, हेअर मास्क म्हणा, मेहंदी म्हणा, कोणत्याही स्वरूपात सारख्या लावायच्या आहेत. मेंटेन ठेवायचं आहे. एक मंथली रुटीन ठेवायचं आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस असं कराल ना, त्यावेळेस प्रत्येक वेळी तुमचे सुद्धा केस असेच होतील. खूप भारी आहे हा. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.